की एक पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं वारकऱ्यांबद्दल की 40% वारकरी हे अंधश्रद्धा पसरवतात, असं मत एका पुस्तकात माननीय शरद पवार साहेबांनी व्यक्त केलंय. त्यांचा मी आदर करतो, एक राजकीय नेता या दृष्टीने आदर करतो. परंतु माझे एक प्रश्न आहेत. वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी अंधश्रद्धाचं निर्मूलन केलं. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे. हे आजचं नाही आहे. वारकरी संप्रदाय कधीही अंधश्रद्धा पसरवित नाही. परंतु जे अंधश्रद्धा पसरवतात ते तुम्हाला का दिसत नाही, हा एक माझा प्रश्न आहे. कोपरगावला एक घडलेली घटना सांगतो. 2-4 महिन्यापूर्वी एक फादर होते, एक महिला त्यांच्याकडे जायची आणि अशाच प्रकारे अंधश्रद्धा. त्या फादरने त्या महिलेला डॉक्टरकडे जाऊन दिलं नाही, सांगितलं मी तुला रिपेअर करतो. ती डॉक्टरकडे गेली नाही, शेवटी तिचा मृत्यू झाला. त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर केसेसही झाल्या. त्या फादरला जेलमध्ये जावं लागलं. ही अंधश्रद्धा नाही का? ही कोपरगावची घटना आहे, आत्ता 2-4 महिन्यात घडलेली घटना आहे. मग ही अंधश्रद्धा पवार साहेबाला दिसली नाही का? त्यांना वारकरी साहेबाला दिसतोय. एक राजकीय व्यक्ती म्हणून तुमचा आदर आहेत, पण वारकरी संप्रदाय तुम्ही टीका करीत असाल तर लक्षात ठेवा, आदराच्या ठिकाणी आदर. ही अंधश्रद्धा तुम्हाला दिसत नाही का? ज्या ग्रंथामध्ये पृथ्वी चपटी सांगितली त्याचा तुम्ही आदर करायला सांगता, ही अंधश्रद्धा नाही का? पृथ्वीला चपटी म्हणणारा ग्रंथ अंधश्रद्धा पसरवतो असं तुम्हाला वाटत नाही का? वारकरी संप्रदायाचे 40% कीर्तनकार अंधश्रद्धा पसरवता असं म्हणताना विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जर वारकरी संप्रदायाबद्दल कोणी बोलत असेल तर निश्चित त्याचा विरोध वारकरी संप्रदाय करेल. आदर करा, तुमचाही आम्ही आदर करतो आणि वारकरी संप्रदायाचा आदर हा झालाच पाहिजे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र घडवलेला आहे. महाराष्ट्राची कल्पना सुद्धा वारकरी संप्रदायाशिवाय कोणी करू शकत नाही.